हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा खूप आधीचा ब्लॉग आहे. म्हणजे मी आता माझ्या लग्नाची सिरीज पुन्हा स्टार्ट केलेली आहे. म्हणजे माझ्या लग्नाच्या सुरुवातीला आम्ही काय काय केलं, कसं कसं केलं, कुठे कुठे गेलो, कसं सगळं प्लॅनिंग झालं आहे, सगळं तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या ब्लॉगच्या जरिये. तर आम्ही कोकणात गेलो होतो प्री वेडिंगसाठी. प्री वेडिंग शूट होतं हे माझ्या लग्नाचं. तर त्याचीच ही तयारी. आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो. तिकडे आम्ही एक बंगलो घेतला होता आणि तिथे आम्ही स्टे केलं होतं. त्याच्या म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही पोचलो, त्या दिवशी आम्ही मग नंतर विजयच्या घरी गावी वगैरे गेलो. तो व्हिडिओ खूप आधी पोस्ट केला होता मी. त्याच्यानंतर हा खूप म्हणजे आता दिवसानंतर म्हणजे वर्षानंतर, आता वर्षच होईल माझ्या लग्नाला, वर्ष होत आले, म्हणून ह्या सगळ्या आठवणी मी पुन्हा व्हिडिओच्या मार्फत सगळ्यांना दाखवायचं ठरवलं. मग ते झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी पुन्हा गणपतीपुळ्याला आलो. विजयच्या घरी फिरून झाल्यानंतर मग आम्ही लोकेशन बघायला गेलो. आम्हाला फोटोशूट करायचं होतं म्हणून मग गणपतीपुळ्याजवळ असलेलं बीच बघायला गेलो. रात्रीचं म्हटलं थोडं फोटोशूट करू, पण खूप काळोख होता, त्याच्यामुळे आम्हाला काही जमलं नाही नीट फोटो वगैरे काढायला आणि खूप म्हणजे आम्हाला उशीर झाला होता. त्याच्यामुळे मग बीच पूर्ण खाली होतं, त्यामुळे आम्ही म्हटलं नको, आपण दुसऱ्या दिवशी करूया. सकाळी मग आम्ही जेवायला गेलो. मग आम्ही बघा इथे व्हेज थाली आहे माझी आणि विजयची. विजय नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे त्यांची व्हेज थाली होती. हे ज्योतीने माझ्या चिकन फ्राईड राईस वगैरे मागवलं होतं चायनीज. हे आम्ही दोघं आमची व्हेज थाली एन्जॉय करत होतो. इथे माझी मम्मी वेट करत होती तिच्या फिश थालीची. माझा भाऊ पण वेट करत होता त्याने पण फिश थाली ऑर्डर केली होती. इथे शाकिरा दीची आली होती फिश थाली. तिने बांगडा फिश थाली मागवली होती. तर तिने बांगडा थाली होती तिच्यामध्ये मस्तपैकी असं नॉनव्हेज. कोकणात आल्यानंतर नॉनव्हेज नाही खाल्लं तर काय मजा. माझ्या मम्मीने पॉम्पलेट फ्राय मागवला होता, म्हणजे पॉम्पलेट थाली मागवली होती. भावाने प्रॉन्स थाली मागवली होती आणि माझ्या बहिणीने तर ऑब्व्हियसली चायनीज ऑर्डर केलं होतं. तर इथे आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं. ये है दूसरे दिन की दूसरी सुबह. मैं इंडियन, ये फॉरेनर. ये इधर ऑल्सो एक फॉरेनर. देखो कितने सुंदर लग रहे हैं. गुड मॉर्निंग का इनको हो गया है कम बैक. तो इनकी नो मैंने पहन लिया है साड़ी बिकॉज ऑफ आज हमारा है फोटोशूट. तो प्री वेडिंग शूट का फोटोशूट है, इसीलिए ये सारा चल रहा है, तामझाम है. और इन लोगों को दिखा, फोटोग्राफर गोवा से आए हुए फोटोग्राफर है दोनों भी. और ये उनकी मेन डायरेक्टर है इनकी ज्योति. इकडे बघ, मेन डायरेक्टर गोवा से हमने मंगाए हैं सारे ये फोटोग्राफर्स. चलिए मैडम, हमारी गोवन गर्ल्स धूप में हमारी एकदम, मेरी मम्मी तो एकदम फॉरेनर लग रही है और मैं इंडियन इनको गाइड कर रही हूँ. मम्मी ने बता दिया. बेचारे को बिना चाय के लेके जा रहे हैं हम. मग आम्ही जिथे स्टे केला होता ज्या बंगलोमध्ये, तिकडनं आम्ही प्रायव्हेट 2 ऑटोज केले आणि तिकडनं आम्ही निघालो आणि येऊन पोहोचलो आरेवारे बीचला. आणि वरचा तुम्ही लोकेशन बघू शकता. आरेवारे बीच आम्ही टेकडीवरती होतो, वरती खाली बीचवरती जायला आम्हाला थोडा वेळ होता, पण वरतून इतका छान व्ह्यू होता ना, तर म्हटलं इथे थोडेसे फोटोशूट करून घ्या. आणि ह्या माझ्या जुन्या आठवणी आहेत. तर आता लग्नाला बघता बघता वर्ष होईल, कसे दिवस गेले काही कळलंच नाही. तर ह्या गोड आठवणी मी म्हटलं पुन्हा सगळ्यांसोबत शेअर कराव्यात. तर त्यानिमित्ताने माझी ही सिरीज पुन्हा सुरू आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असे माझे सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. लग्नापर्यंत सगळं सिरीज तुम्हाला बघायला मिळेल. तर आठवणीने सबस्क्राईब नक्की करा. तर इथे बघा माझी बहीण प्रदीपचा फोटोशूट करते आणि इथे माझा भावाचा फोटोशूट माझी मम्मी विजय असे दोघं जण मिळून करतायत. आणि व्ह्यू खरंच इतका भारी होता ना की याच्या पुढे गोवा काहीच नाही आहे. म्हणजे गोव्याला जायची गरजच नाही. आपलं कोकण इतकं सुंदर आहे आणि इतकं छान निसर्ग आहे ना, म्हणजे बघता क्षणी डोळ्याला असं ना भारावून जातील डोळे तुमचे. इतकं सुंदर व्ह्यू आहेत आणि कोकण खरंच खूप छान आहे. आणि आता तर मी कोकणातली सूनच आहे, त्याच्यामुळे मला काही बोलायचंच नाही आहे. त्याच्यामुळे इतकं मस्त होतं. आणि मी पहिल्यांदा आरेवारे बीचला गेले होते. गणपतीपुळ्याजवळचे बीच मी पाहिले होते 2दा, पण आरेवारे बीच मी पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि खरंच ते दृश्य बघून ना मला असं झालं होतं ना, अरे बापरे काय सुंदर व्ह्यू. आणि आमच्या घरचे बघा सगळे सुपर एक्सायटेड होते, कारण का सगळ्यांना हा ही लोकेशन खूप आवडली होती. आणि ते माझ्या भावाचे फोटोशूट चालले होते.
त्याचे पण आम्ही थोडे फोटोज काढले. म्हणजे आम्ही सगळ्यांचेच फोटोशूट करत होतो. असं नाही की आमच्या दोघांचाच प्री वेडिंग शूट आहे असं नाही. आम्ही एक पिकनिक म्हणून सगळे गेलो होतो फॅमिली. पूर्ण पिकनिक पण झाली आमची, प्री वेडिंग शूटही झालं सगळ्यांचं. म्हणजे सगळ्यांना एक छान छोटीशी ट्रिप मिळाली, जेणेकरून लग्नासाठी सगळे जोरात असे तयार झाले ह्या ट्रिपनंतर. आणि सगळ्यांनी लग्नासाठी एकदम जोरशोरनी सगळ्यांनी तयारी केली. इथे बघा माझ्या भावाचं आणि मम्मीचं फोटोशूट चालू आहे. दोघं मायलेक वाटत आहेत का? कोण म्हणेल का ही मम्मी आहे? कहाँ पहुंचे हम लोग? आरेवारी बीच। ये कितने सुंदर लग रहे हो यार तुम लोग सब, एक नंबर दिख रहे सब लोग. चलो सुंदर वाटतंय. चला सुंदर सुंदर मस्त व्यू आहे इकडे. ऐसा है अब तक आया नहीं है कि क्या काले को गोरा करे काले को गोरा कर सकते हैं तो बोर खाना नको मला है. नया बाल नहीं उगा सकते. टकले में बाल नहीं ला सकते हम. अरे टकले में नाही, हे असे एकदम चपटे वाटतात. तो बोलते वर करते कसं करणार. चलो आपण ऊपरचा आहे. वाह चलो चलो चलो. ए हाय करो बच्चे लोग. हाय. वो पीछे से हाय कर रही है. आगे से पीछे से. चलो चलो काय सुंदर व्यू है यार. मैं फर्स्ट टाइम आरेवारी बीच देख रही हूँ. चलो बादल देखते हैं कहाँ से जाएंगे. मैं इधर एक फर्स्ट टाइम. चलो इधर एक फर्स्ट टाइम. अरे वारे. चलो इधर पूरा माती माती. याला वाटलं टोकरी असेल. थोड़ी ले पाएगा. वो कैसे भी घूमेगा फिर शॉर्ट कैसे लेगा. ए चला खेचा. आणि आम्ही वरून टेकडीवरून खाली आलो बीच जवळ. आणि बीचवर येताच माझा भाव आणि सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा त्यांनीच केली. तो म्हटलं पहिल्यांदा माझा फोटो काढून घे, नंतर तुमचे प्री वेडिंग शूट सुरू झाला ना की आमचे फोटो काढायला मिळणार नाहीत. मग इथे माझा भाऊ बघा किती छान असा एकदम फुल शाहरुख स्टाईल पोज देऊन उभा राहिला. आणि पाणी इतकं नितळ आणि इतकं छान आणि क्लीन बीच होता ना. खरोखर आपले म्हणजे कोकणचे बीच इतके नीट आणि क्लीन ठेवले जातात ना, त्याच्यामुळे बघून खूप छान वाटतं की कुठेही कचरा नाही आहे. इतके पर्यटन येतात पण तरीसुद्धा नीट आणि क्लीन आणि पाणी इतकं नितळ साफ सुथरं होतं ना, खूप मस्त वाटत होतं. आणि येणाऱ्या लाटा पाहायला जेव्हा लागत होत्या ना तर काय सांगू, खरंच खूप भारी वाटत होतं. आणि माझा भाऊ बघा किती मस्त वाटतंय. आम्ही खूप 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 मजा केली होती त्या दिवसांमध्ये. त्या दिवसांची आठवणी काढल्याने की असं वाटतं अरे आत्ताच आम्ही गेलो होतो. याला बघता बघता वर्ष होईल या दिवसांना. आणि बघा खूप सुंदर आहे. जर कैंसी यहाँ पे कितनी ज्यादा मेहनत हो रही है. यहाँ पे मेहनत देखो. ताई पण आम्ही ठरवल्याप्रमाणे सगळे फोटोज जसे आम्ही ठरवले होते तसे तर काही जमले नाही, पण त्याच्या वेगळे झाले. म्हणजे आपण बोलतो ना जे आपण ठरवतो तसं कधी होत नाही, पण त्याच्या वेगळंच होतं आणि जे होतं ते खूप चांगलं होतं. मग आम्ही नंतर इथे बीचवरती अशा हाताचा शॉट घ्यायचा होता म्हणून ह्यांच्या हातात कॅमेरा आहे की जेणेकरून मी धावते आणि माझा हाताचा शॉट म्हणजे त्यांचा हात माझा हातात आहे असा एक शॉट आम्हाला हवा होता. त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली, खूप वेळा धावलो, खूप वेळा पाण्यात पळालो. त्याच्यामुळे बघू शकता हा सीन आहे आणि खूप मस्त वाटत होता. आणि बघा किती सुंदर दृश्य आहे. या निमित्ताने तुम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला आरेवारी बीच बघायला मिळेल. आणि हा आमचा स्लो मोशनमध्ये चालू होता. म्हणजे एकदा माझ्या हातात कॅमेरा होता, एकदा त्यांच्या हातात कॅमेरा होता, कारण का दोघांच्या हाताचे छोटे छोटे आम्हाला अँगल्स घ्यायचे होते जेणेकरून तो एक व्यवस्थित एक पॅच बनेल व्हिडिओचा. आणि खूप सुंदर व्हिडिओज बनले होते माझ्या प्री वेडिंग शूटचे. आणि इतकं मस्त आम्ही जसं कलर कॉर्डिनेट केलं तसं मी रेड साडी मग गाऊन आणि बरंच काय काय होतं. त्याच्यामुळे हा साडीवाला फोटोज होते ह्याच्यामध्ये. आणि साडीजमधले काही फोटोज शूट्स होते जे व्हिडिओज करायचे होते. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा साडीपासूनच सुरुवात केली होती. तर आता इथे बघा इथे माझ्या हातात कॅमेरा आणि आता ते धावणार आहेत आणि त्यांच्या हाताचा शूट होणार आहे. असं एक एक अँगल घेतले होते.
टॉवेल भी दिख रहा है, काहीतरी कर, हात वर कर. ऐसा करो ऐसा, ऐसे नहीं. ऐसा हाँ अच्छा ऐसा देखो ऐसा ऐसा आप ऐसा कर बैंड कर खा ले. नहीं ऐसा. आला आला. इथे प्री वेडिंगसाठी माझ्या भावाने आणि प्रदीपने दोघांनीही खूप मेहनत घेतली होती. माझा भाऊ कॅमेराने प्रत्येक अँगल शूट करत होता, प्रदीप आयफोनने प्रत्येक अँगल शूट करत होता आणि माझी बहीण बिहाइंड द सीन म्हणजे प्री वेडिंगच्या फोटोशूटच्या मागे काय काय चाललं हे सगळं ती शूट करत होती. म्हणजेच हा व्लॉग ती शूट करत होती. माझी मम्मी होती आणि शाकिरादी होती. ते दोघं डिसाईड करत होते की कपडे कोणते नंतर घालायचे, कसं काय करायचे, हे सगळं त्या दोघींची जबाबदारी होती. आणि इथे शाकिरादी, माझी मम्मी, बहीण तिघी खूप मस्ती करत होत्या. म्हणजे कॅमेराच्या मागे चालत होत्या. आमचं फोटोशूट चालू होतं पण त्यांची धमाल चालू होती. नेक्स्ट पार्ट बघायला व्हिडिओ नक्की लाईक करा.